हभप शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल।
वर करा सगळ्यांना विनंती. टाळी वाजवणार नाही त्याला त्याच्या शेजाऱ्याची शपथ. ओम नमः शिवाय शंभो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय शंभो. ओम नमः शिवाय. भोला है भंडारी तेरे नंदी की सवारी शंभुनाथ रे शंभरनाथ रे शंभरनाथ रे शंभरनाथ रे शंभरनाथ रे. सर से तेरे बहती गंगा नाम मेरा हो जाता चंगा. नाम तेरा जप लेता ता ता महादेवा. तेरा डमरू डम 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 बजता जाए रे हो. ओम नमः शिवाय शंभो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय शंभो. ओम नमः शिवाय शिवाय शंभो. ताली ताली ताली. वाह 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 वाह. बारीक शंकर जय 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 कैलासी अविनाशी सुकरा बता रे गंगा तटका हाथ भंग बस बसंग सी संग. शंकर जय 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 कैलासी अविनाशी सुकरा बता रे गंगा तटका हाथ भंग बस बसंग सी संग. शंकर जय 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 कैलासी अविनाशी सुकरा बता रे गंगा तटका हाथ भंग बस बसंग सी संग. शंकर जय 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 शंकर जय 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 शंकर जय जय जय. श्रावण समोर आला पुढे. भरत महाराजांनी जे मी शिवतांडव गायलं त्यांनी स्पेशल हे शंकराचं परण आहे शिवपरण. एकदा पकवाजावर नुसतं वाजवा तेच. तकित धकित टक तक दिगन धा त्रक धत्ता ते ता तीन तीन तात टक तक दे. शंकर जय 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 कैलासी अविनाशी सुकरा सदा रहे गंगा तटकासी खात भंग वश बसंग सी संगासी. व शंकर जय 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 कैलासी अविनाशी सुकरासी सदा रहे गंगा तटका खात भंग वश बसंग सी संगा. शंकर जय 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 कैलासी अविनाशी सुकरासी सदा रहे गंगा तटका खात भंग वश बसंग सी संगा. शंकर जय 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 कैलासी अविनाशी सुकरा सदा रहे गंगा तटका खात भंग वश बसंग सी संगा. शंकर जय 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 कैलासी अविनाशी सुकरा सदा रहे गंगा तटका खात भंग शंकर जय 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 कैलासी अविनाशी सुकरा सदा रहे गंगा तटका खात भंग वश बसंग सी संगा. शंकर जय 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 शंकर जय 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 शंकर जय 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 जय. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा. पावलो विसावा. दोन्ही हाताने जरा जोरात टाळी वाजवा सगळे. पुन्हा एकदा बाबूराव बाळाजी सातपुते यांच्या 12व्या म्हणजेच एक तप पूर्ण झालाय. तपपूर्ती पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्ताने आदरणीय वंदनीय नारायण बापू सातपुते आणि सर्व सातपुते परिवाराच्या वतीने अत्यंत सुंदर गोड असा हा उत्सव एक दिवसीय कीर्तन महोत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संपन्न झालाय. आणि खऱ्या अर्थानं ही मेजवानीच असते. माजलगावकरांना
ही वर्षातून एकदा मेजवानी असते. गोड मृदंग ज्यांनी वाजवला आदरणीय भरतजी महाराज अर्थात भरत अण्णा पठाडे आपल्या या माजलगाव तालुक्याचं वैभव भूषण आहे. त्याचबरोबर सगळ्या महाराष्ट्रांना ज्यांच्या गोड गायनानं वेड लावलेले आदरणीय आमचे कैलासजी महाराज पवार आणि संजयजी महाराज हजारे, नामदेवजी महाराज पोकळे यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार सगळ्यांनी टाळी वाजवायची आहे. अत्यंत सुंदर हा उत्सव आणि या उत्सवामध्ये बापूंच्या प्रेमाखातर सर्व आदरणीय वंदनीय मंडळी उपस्थित आहेत. या ठिकाणी आदरणीय आपल्या या माजलगाव तालुक्याचे सर्व उमेदवार मंडळी अर्थात उद्याच्या विधानसभेमध्ये जे आपलं प्रत्येक जण नशीब आजमावण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि आपल्या सगळ्या जनता जनार्दनांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी जे ज्यांना अपेक्षा आहे अशी सर्व मंडळी, त्यामध्ये आदरणीय आमचे रमेशजी आडसकर साहेब आपल्याला मनापासून वंदन आहे. त्याचबरोबर त्यांचे सर्व साथीदार त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. आपल्या या माजलगाव तालुक्याचं वैभव माझ्यावर ज्यांचं नितांत प्रेम आहे असे आदरणीय आमचे येवले बापू आहेत. त्याचबरोबर आदरणीय सुरेश काका, त्याचबरोबर आदरणीय बादाडे महाराज कांडोरे साहेब, आदरणीय बबनराव आमचे ज्यांचं विशेष असं प्रेम आहे आमच्यावरती, विशाल दादा आहेत. त्याचबरोबर आपण सगळ्यांचे नामोल्लेख करणं शक्य नाही, परंतु या सातपुते परिवारावर असलेल्या प्रेमाचा परिचय देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी दरवर्षी उपस्थित असतात. आणि खऱ्या अर्थानं आदरणीय वैकुंठवासी बाबूराव बाळाजी सातपुते यांच्या या पुण्यस्मरणाच्या कीर्तनाचं सद्भाग्य प्रत्येक वर्षी मलाच प्राप्त होते. यावर्षी मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे असं वाटलं होतं मुंबईमध्ये संमेलन असल्यामुळे 2 दिवसीय 23 आणि 24 तारखेचं खऱ्या अर्थानं ती आमच्यासाठी फार मोठी पर्वणी होती. कारण भारत देशातले जेवढे म्हणून काही धर्म प्रचारक मंडळी आहेत 100 लोकांची निवड त्याच्यामध्ये केलेली होती आणि त्या 100 मध्ये माझं नाव होतं, परंतु बापूच्या प्रेमास्तव मला तिथं पोहोचणं शक्य झालं नाही. आणि मला वाटतं खऱ्या अर्थाने हा आनंद मी जर तिकडं असतो तर इथं आम्हाला बी आणि तुम्हाला बी उपभोगायला मिळाला नसता. आणि खऱ्या अर्थानं आदरणीय हरिभक्त परायण श्री गडदे गुरुजी, शिवाजी महाराज गडदे गुरुजी, ज्यांनी जवळपास 40-50 हजार समाज एकत्रित करून मागच्या उन्हाळ्यामध्ये फार दिव्य आणि भव्य असा उत्तुंग सप्ताह या माजलगाव नगरीमध्ये ज्यांनी संपन्न केला, त्यांच्या या गोड मार्गदर्शनाने सर्व महाराज मंडळी, टाळकरी मंडळी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, सर्व आपण या परिवारावर प्रेम असणारी सर्व मंडळी, सामाजिक, राजकीय, आर्थिक सगळ्या क्षेत्रातील आपण विविध क्षेत्रातील मान्यवर सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. सर्व भक्तिमती मातांनाही मनापासून धन्यवाद व्यक्त करून या ठिकाणी लांबलेल्या वाणीला इथेच विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल